विठोबार कुमार 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 हे याला खेटून घेतलं म्हणजे हालत नाही. कर पॅक. लागलं बरे बसू दे आता. अरे बसू दे बसू दे. यायचे बंद होते. आमच्यासारख्याच कीर्तनाला कोणी यायला त्याला तरी राहू दे. हरि ओम. हरी. मी म्हातारा माणूस हे पहिलं लक्षात ठेव. तू एवढं जर पळाला तर माझी फजिती होईल. कोणाची असं आहे का? मग बरं आहे. जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी. सुखदा देव साजनी. सुखदा देव विठ्ठल बदवा. विठ्ठल भगवा.
बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुताची जोडी म्हणून विठ्ठल आवले म्हणून विठ्ठल आवले तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा माझा मोठं बोलून माझं उपजोनिया पुढती येवो काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजोनिया पुढती येवो काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे एकमेका देव मुखे
सुखे घालो हुंबरे घालो हुंबरे सुखे घालो हुंबरे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट वर्गीत उत्तम वर्गे नीट उत्तम
हरे विठ्ठल
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री संत एकनाथ महाराज की ओ भुजोनिया पुढते येऊ काला खाऊ दैवात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवोमुखी सुखी घालो हुंबरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे ध्येयं सदा तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्त्यहं प्रणतपार भवाब्धिपोतो वन्दे चरणारविन्दं वंशे विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरा दुर्णबिम्बफलाधरोडात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जानामि जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपीचित चोर प्रभु जय जय माखन जोर माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम 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 काही काळा हसले प्रेमा काही काळा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे प्रेमा करा ऐसे प्रेमा आवाज कडक होतोय तो याच्यावर आपटतोय तो आवाज तो गोड नाही लागत बेस दे एवढ्या आवाजाची गरजच नाही कानठाळे बसायचं काम घेणं देणं हरि ओम हरी अजून बेस कर मोठा हरि ओम हा हरि ओम हरि ओम आवाज आपटतो याच्यावर अजून कमी कर आवाज हरि ओम आवाज आपटतो याच्यात
हरि ओम. हरी काहीतरी होत आहे, जाऊ दे. उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. प्रस्तुत काल्याचे एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी, तुका म्हणे वाळवंट भरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. प्रस्तुत शिवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा काला या प्रकरणातील काल्याचं विशेष महत्त्व प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडला आहे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये असं म्हणतात, देवा जन्म घेन अनेक जन्म घेन उपजोन्या पुढते येऊ, आणि काला खाऊ दही आणि भात. हा काला खाऊ म्हणजे थोडक्यात तात्पर्य तुझा प्रसाद घेण्याकरता जन्म घेईन आणि काला खाईन. तुकाराम महाराज जन्म घेऊन काला खातात. याचा अर्थ काल्यात काय असं विशेष आहे? काल्याचं विशेष असा आहे, काला म्हणजे दही आणि भात एवढा नसून काला म्हणजे भगवन नाम भक्ती आहे. काला म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान म्हणजे काला आहे. हरिनामाची भक्ती म्हणजे काला आहे. आणि त्याला सदाचार असं त्याला म्हणतात. दही भाताचा काला असे काल्याचे 3 प्रकार असतात. म्हणून काला एवढा महत्त्वाचा आहे. म्हणून महाराज म्हणतात, देवा जन्म घेईन पुन्हा जन्म घेईन आणि काला खाईल. का? जो काला देव दुर्लभ आहे, ऋषीमुनींना दुर्लभ आहे, इतर लोकात स्वर्गादी लोकात दुर्लभ आहे नव्हे, वैकुंठातही दुर्लभ आहे. जो काला वैकुंठात मिळत नाही, स्वर्गादी इंद्रादी देवादिकांना मिळत नाही, ऋषीमुनींना मिळाला नाही, असा जो दुर्मिळ काला आमच्या पांडुरंगाचा प्रसाद, त्याकरता मी जन्म घेईन काला खाईन. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही म्हणजे घास, काल्याचा घास. वैकुंठात ब्रह्मज्ञानाचा घास नाही, भक्तीचा घास नाही आणि सदाचाराचा घास नाही. आणि म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. म्हणजे पहिल्या चरणामध्ये काल्याचं एक अलौकिकत्व प्रतिपादन केलं, दुसऱ्या चरणामध्ये काल्याचं दुर्लभत्व सांगितलं, तिसऱ्या चरणामध्ये महाराज काल्याची परंपरा सांगतात. काला कसा खावं, कोणाच्या बरोबर खावं. महाराज म्हणतात, काला खाण्याची परंपरा आहे. वारकरी संप्रदायाच्या सगळ्या परंपरा असतात. म्हणून काला खायचा तो कसा, एकमेकाच्या देऊमुखी आणि सुखी घालू हुंबरी. याचा अर्थ समवयस्कर, सम अधिकारात समवयस्कर असणारे. इथं काल्यामध्ये कोणता भेद नाही. त्याला लिंग भेद नाही, आश्रम भेद नाही, वर्ण भेद नाही. इथं गुरु शिष्य देव भक्त पती पत्नी स्वामी नोकर हा कुठलाही भेद नाही. पती पत्नीचं नातं बंगल्यात असतं, गुरु शिष्याचं नातं आश्रमात राहतं आणि देवभक्ताचं नातं मंदिरात राहतं. काल्याच्या कीर्तनामध्ये इथं कुठलं नातं बितं सगळे गोळा करून बाजूला ठेवले जातात. यारी यारी लहान थोर या ते भलती, इथं काही विषय येत नाही. आणि म्हणून सर्व भेद, अधिकार भेद, फलभेद, वर्णभेद, आश्रमभेद, लिंगभेद, जे भेद असतील ते भेद दूर करून सर्वांनी एका ठिकाणी येऊन एकमेकाच्या मुखामध्ये हुंबरी शब्दाचा अर्थ आहे आनंदाची लाट. आणि हुंबरी शब्दाचा अर्थ आहे आरेतुरे. आरेतुरे शब्दाचा अर्थ आहे आहो जाओ, आदरार्थी नाही. ते आरेतुरे म्हणजे समवयस्कर. गायी वळायला गेल्यावर तिथे काय आहो जाओ नाही म्हणत. लहान मुलं एकत्र खेळतात तेव्हा ते काय आहो जाओ नाही म्हणत, तिथं आरेतुरेच म्हणतात ना. ते म्हणजे समवयस्कर. तुम्ही आम्ही खेळीमिळी या पद्धतीने. म्हणून एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. पहिल्या चरणात काल्याचं अलौकिकत्व सांगितलं, दुसऱ्या चरणात दुर्लभत्व सांगितलं, तिसऱ्या चरणात परंपरा सांगितली आणि चौथ्या चरणामध्ये काल्याचं ठिकाण सांगितलं. काला कुठं करावं,
काला एक विशिष्ट ठिकाण सांगितलं. काला करण्याकरता ठिकाण विशिष्ट लागतं. काला देणारी व्यक्ती विशिष्ट लागते. काला घेणारी व्यक्ती विशिष्ट लागते. काला कोणालाही घेता येत नाही. काला कोणालाही देता येत नाही आणि काला कुठेही करता येत नाही. त्या तिन्ही गोष्टी स्वतंत्र पद्धतीने असतात आणि म्हणून काल्याचं ठिकाण असा आहे. ज्ञानेश तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वाळवंट, बर्वे, नीट आणि उत्तम 3 विशेषण दिलेत. काल्याचे 3 विशेषणे दिलेत. मी काला आपल्याला 3 प्रकरणे सांगितलं आहे. त्या पद्धतीने काल्याचे 3 ठिकाणं असतात. हरिनामाचा काला यमुना आणि चंद्रभागा इंद्रायणीच्या वाळवंटावरती होतो. आपला दहेभाताचा काला. हरिनामाचा काला अंतकण रूपी वाळवंटावरती होतो आणि ब्रह्मज्ञानाचा काला अहम ब्रह्मास्मी इत्याकार वृत्तीच्या ठिकाणी होतो. वेळ असेल तर तुम्हाला पुढे सांगेल. आणि असा काला करण्याकरता महाराज म्हणतात त्या ठिकाणाला वाळवंटाला 3 विशेषणं दिलेली आहेत. बर्वे, नीट, उत्तम. बर्वे म्हणजे अत्यंत चांगलं. नीट याचा अर्थ सपाट आणि बर्वे नीट आणि उत्तम याचा अर्थ कोणतेही संस्कार नसलेले अत्यंत पवित्र पुनीत असं वाळवंट. नीट याचा अर्थ कोणता खड्डा नाही आणि चांगले याचा अर्थ अत्यंत, त्याला काय म्हणतो, पवित्र असं. चांगले म्हणजे उत्तम. आता 3 वाळवंट कसे ते पुढे तुम्हाला सांगेल मी. असं हे काल्याचं ठिकाण सांगितलं. काल्याचं ठिकाण सांगितलं, काल्याची परंपरा सांगितली, काल्याचं दुर्लभत्व सांगितलं, काल्याचं अलौकिकत्व सांगितलं. असा काल्याचा शब्द, काल्यात या अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. विठाल विठाल विठाल. प्रस्तुतचा आजचा हा कार्यक्रम भगवान पंढरीश पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि त्याचा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्ताने हा 3 दिवसाचा त्रिदिनी हा सप्ताह आहे. त्यात आजचं हे माझ्याकडं आलेली सेवा ही काल्याची सेवा आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आणि नियोजक श्रीनाथ आश्रम हे मंडळ आहे आणि टाकळी करे टाकळी, लय विसरते लवकर, करे टाकळी समस्त ग्रामस्थ आणि भजनी मंडळ, त्याप्रमाणे सर्व आश्रमाचे भक्त मंडळ आणि गुरुबंधू मंडळ, त्याचप्रमाणे परिसरातील सर्व वारकरी बंधू, महाराज मंडळी, आश्रमातले छोटे बच्चे महाराज आणि सगळे. आता एवढ्यांचे नावं नाही, मग नंतर असलं तर मला सांगाल मग. सगळे मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. हरिभक्तपरायण सतीश महाराज घाडगे सतीश महाराज घाडगे. सतीश लई त्यागी दिसतो तू. बऱ्याच वेळचं नाव शोधितो, सध्याचं नाव कुठं नाही म्हणलं, कुठंच नाही नाव. नाव पण येऊ द्याय ना म्हणलं. आता काय करतो, लई त्यागी मावशी भाऊ. लंगुटी लावून पण झालं आहे का. बरे चांगले, मला आवडतो त्याग. त्यागाने माणूस शोभतो. लंगुटीची पूजा होते, त्यागाची पूजा होते, भोगाची पूजा होत नाही. मुगुटाची राजाची पूजा नाही, लंगुटीची त्यागाची. त्यागी मनुष्य सर्वांना प्रिय असतो. संप्रदाय त्यागाने शोभतो. त्यागी माणसाने संप्रदाय टिकवला आणि वाढवला, असो भाग. म्हणून आजचा हा कार्यक्रम काल्याची सेवा आहे. ती माझ्याकडे काल्याची सेवा आलेली आहे. आता कोणता भंग्यू महाराजाकडं पाहिलं तर यांना काय चिंतन सांगू. या समोर बसलेल्या बिचाऱ्या माता माऊली यांच्याकडे पाहिलं तर यांना गवळीच म्हणल्या पाहिजे, भागवताचं चरित्र सांगितलं पाहिजे. कीर्तन करायची अशी गोचीर होती काय मला, आमची गोची होती, बाकींची नाही गोची होती. त्यांना काय उठलं का सांगायचं, त्यांना काय आगेपेक्षा काय नसतं त्यांना. आमच्या कीर्तनात लगेच 4 महाराज कोणतरी येऊन बसतात बिचारे आशेन्यात, महाराज काहीतरी सांगतील. यांना सांगायला जाऊ तर मागच्यांचा भोगा होतो, तर मागच्यानं सांगायला तर पुढचे नाराज होते. चायला घेऊन नका फसलो, याला 2 तास वाया गेले. असं मोठा कुठं नाही, पण आता चल जमत आहे मला, 2-3 जमत आहे, घेईन जमून. पण तर मग ह्या अभंगात जरा गाणं कमी राहतं, बिवळणीचं. आता काला आला तो गवळणीचं सकाळी डोक्यात आलं होतं, त्रिभंगी देवडा ठाण मांडून या माय घ्यावं. पण मग माऊलीची गवळण म्हटलं का तिथं चिंतनाचा भाग येतो. जरा असो, आता सगळे तुम्ही आहेत त्याच्यामुळे काय अडचण नाही म्हणायला. तशीही मला काय अडचण नसते, कारण आता त्या अडचण निघून गेल्यात. नीटनेटकं आलं पाहिजे, रंगलं पाहिजे, आमकं तमकं, ते काय गेलं निघून. आता तुका म्हणे कसं जसं असेल तसं.
आता काय नाही राहिलं. आता तुमचे दिवस आहेत, तुम्हाला काय आखून रे कोड्या मारायच्या मारा. आता काय आमचं. उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दे भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. महाराजांनी या अभंगामध्ये काल्याचं महत्त्व सांगितलं. आपल्या संप्रदायामध्ये काल्याचं फार मोठं महत्त्व आहे. काला एक पद, दोन वर्ण आहेत आणि एक पद आहे. का ककार आणि लकार, कला काना का आणि लला कानाला काला, एवढंच आहे. काला शब्द एवढा अर्थपूर्ण आहे, एवढा व्यापक आहे. त्या काल्यामध्ये या वारकरी संप्रदायाची पूर्ण प्रणाली साठलेली आहे. काला शब्दापासून हा संप्रदाय सुरुवात होतो. काला शब्दामध्ये या संप्रदायाचा विस्तार होतो आणि काला शब्दामध्ये या संप्रदायाचा शेवट होतो. काला शब्द याचा अर्थ दहीन भात नसून काला शब्दाचा अर्थ आहे सदाचार. काला शब्दाचा आहे भगवत भक्ती आणि काला शब्दाचा अर्थ आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आपल्या संप्रदायाची सुरुवात कुठून होते? गाथा पाठ केला, ज्ञानेश्वरी पाठ केली, उत्तम गायला लागला, उत्तम वाजवायला लागला, माळ घातली, अमकं केलं, मग त्याला सुरुवात म्हणतात का? नाही, त्याला सुरुवात नाही म्हणत. त्याला परमार्थ त्याला सुरुवातच म्हणत नाहीत. सुरुवात कशाला म्हणतात? तुम्ही उदंड पाठ केलं, कीर्तन करा, प्रवचन करा, दुनिया करा, हे एक उपांग होतं. हे उपांग असतं त्याचं, ते एक साधनेतला अंग असतं. ते ज्या दिवशी आपल्या जीवनातला दुराचार सगळा संपलेला असतो आणि सदाचार सुरू होतो, तिथून संप्रदायाची सुरुवात होती. त्या दिवशी तुम्ही संप्रदायात उतरले आणि त्या दिवशी तुमचा परमार्थ सुरू झाला. आणि सदाचार शब्दाचा अर्थ आहे दहीन भात, हे सदाचाराचं प्रतीक आहे. विठाल विठाल पुष्कळ पाठ करते, कीर्तन करा, पाठांतर करा, दुनिया भानगडी, टाळ्या, पाकिटं, 40,000 50,000, दुनिया सगळी गोष्ट खरी आहे. आता तुझी गाडी जर धाब्यावर जाते मूर्द्या, तुला करायचं काय त्या गाथापाठला? काय त्या गाथापाठचं काय माझं कौतुक सांगतो आम्हाला? तो ज्ञानेश्वरी पाठचं काय सांगा? तो आचरणाच्या ज्याचा काय आचरण बरे नाही म्हणून आहे की राव होती रंक यमाचे घरी, काय त्याचं काय होतं? त्याला परमार्थ त्याला झिरो किंमत. तुम्हाला सांगतो, आडाणी असला ना माणूस तरी चालतो, पण सदाचारी माणूस पूज्य असतो. अरे बाई झिपुरी असू दे, बाई नक्क्या नाकाची असू दे, काळी कुट्टा असू दे आणि भांडकुदळी असू दे, पण पतिव्रता तिच्या पातिव्रत्याला अख्खा गाव सलाम करतो आणि नवरात्रीला पण सलाम करतो. जिजाबाई कोणती चांगली होती? भांडकुदळीच होती जिजाबाई. कोणते गुण आहेत तिच्यात चांगले? पण पातिव्रत्य महाराजांच्या मुखात घातल्याशिवाय कधी जिजाबाईंनी तोंड उष्ट केलं नाही. त्या पातिव्रत्याने जगविख्यात झाली आणि माता झाली, सगळ्या जगाची देवता झाली, असो तो भाग. आणि म्हणून आपल्या संप्रदायाची सुरुवात सदाचारापासून होते. आणि सदाचार हे काल्याचं प्रतीक आहे किंवा काला हे सदाचाराचं प्रतीक आहे. म्हणून काला हा संप्रदायाची सुरुवात सदाचारापासून. काल्यामध्ये विस्तार होतो, विस्तार भक्तीत होतो. भक्ती प्रेमाचं रूप आहे. भक्ती म्हणजेच प्रेम आहे. आपल्या संप्रदायालाच प्रेम काय म्हणतात? प्रेम संप्रदाय, नाम संप्रदाय, भक्ती संप्रदाय. आणि अशात विस्तार हा प्रपंचाचा विस्तार हे प्रेमातच होतो. प्रेमच वाढलं जातं. संप्रदायाचा सुद्धा प्रेमानेच विस्तार होत असतो, भक्तीने विस्तार होतो. आणि संप्रदायाचा शेवट याचा अर्थ जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये या ठिकाणी परमार्थाचा शेवट होत असतो. असो असे 3 काल्याचे प्रकार सांगितलेले आहेत. आणि त्या 3 काला एवढा अप्रतिम आहे, अलौकिक आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी जन्म घेईन आणि काला खाईन. अभंगाच्या पहिल्या चरणात बोला.
तुकाराम महाराजांनी प्रतिज्ञा केली, जन्म घेईल आणि काला खाईल. या दोन गोष्टी आहेत. जन्माचं स्वातंत्र्य, जन्म झाल्यानंतर करण्याचं स्वातंत्र्य. आपल्याकडे जन्माचं स्वातंत्र्य आहे का? नाही. करण्याचं स्वातंत्र्य आहे का? नाही. जन्माचं स्वातंत्र्य, जन्म घेणं, स्वाधीन असणं, इच्छेने असणं, याला स्वातंत्र्य म्हणतात. जन्माचंही स्वातंत्र्य आणि जन्म घेतल्यानंतर काय करायचं याचंही स्वातंत्र्य. त्याला संत असं म्हणतात. देव देव त्याच्या इच्छेने जन्माला येत नाही, त्याला आणावं लागतं, जीवाला यावं लागतं. आणि संत हे स्वयं येत असतात. संताला काय, त्यांच्या इच्छेप्रमाणे येतात. सगळे पद तसे आहेत. पण देवाची गोष्ट तशी नाही. वैकुंठीचा देव आला बिला नाही, त्याला ओढून आणावं लागतं. वैकुंठीचा देव आणिला भोताळा, बरं आहे का नाही. करुणी हरिदासी खळे आणि रूपाबळे, त्याला धरूनच आणावं लागतं. ते तसा येत नाही. तो भगवान तसा येत नाही. आणि संतांची गोष्ट तशी नाही. मग या ठिकाणी आले घरजा वैकुंठी, आले का, आणले काय, आले उजळावाया आलो वाटा, की उजळावाया आलो वाटा. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासीन आलो याचे कारण अनेक प्रमाण आहेत. संत हे स्वतःहूनच येत असतात. संतांचं येणं हे स्वातंत्र्य असतं आणि आपलं पारतंत्र्य असतं. जीवाला कशाचं स्वातंत्र्य नाही, पण उगाच ढेकण्यासारखं फुगून बसलंय. त्याला कशाचं स्वातंत्र्य, त्याला ती पण अक्कल नसते. अरे आपल्याला जन्माचंही स्वातंत्र्य नाही, जगण्याचंही स्वातंत्र्य नाही आणि मरण्याचंही स्वातंत्र्य नाही. तुम्ही मरायचं म्हणून मरता का? तुम्हाला जन्म घ्यायचा म्हणून जन्म घेता का तुम्ही? कुठं जन्म घ्यायचा, केव्हा घ्यायचा, कोणत्या घरात घ्यायचा, काही ठरलं आहे का बाळू महाराज? काही नाही ठरलं. जगायचं काय स्वातंत्र्य? ह्या मिनिटाला आपला श्वास बंद होऊ शकतो. जगण्याचं स्वातंत्र्य काय? कशाचंही स्वातंत्र्य नाही, कशाचंच स्वातंत्र्य नाही. कर्मण्यवाधिकार असते महाफलेषु. त्याचा काय अर्थ नाही कळत कोणाला. महाफलेषु का ते म्हणायचं धीर सोडून. अरे फलेषु म्हणजे काय याचा अर्थ? की जिथं तुमचं कोणाचं काहीच चालत नाही, काहीही चालत नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळा आपला असा भ्रम होतो, महाराज एवढे मार्क पाडले, तेवढे कष्ट केले, मी फार अमकं केलं, मग पास झालो. भाऊ हे बाता नेहमी लोकात सांग, लय कांदे लावले, लय ऊस लावलं आणि त्याच्यामुळे याव झालं आणि त्याव झालं. करताच येत नसतं. एक वाक्य लक्षात ठेवा. कोणी किती जर दीडशे आणा असला, कोणी काय म्हणतो काय विद्वान असला, कलावान असला, शक्तिमान असला, तपस्वी असला, दुनिया असला, तरी या सृष्टीतलं निसर्गातलं अनिष्ट दूर करील आणि इष्ट प्राप्त करून घेईल. असा जर झाला तर तो ईश्वर होईल. तो अशी कशी काय गोष्ट शक्य होते? मानवाच्या कक्षेच्या, मानवी बुद्धीच्या, मानवी शक्तीच्या कक्षेच्या फार दूर आहे ती गोष्ट. मग जे आलं ते झक मारून स्वीकारावं लागतं. जे आलं ते झक मारून स्वीकारावं लागतं. अरे अभ्यास सगळेच करतात, अभ्यास सगळेच करतात. पालथे पडपडू कंबर मोडूस तर होतात काय सगळे पास, अनेक पास होतात. मिळतात काय सगळ्याला नोकऱ्या? बिघडतं कुठं? मग बिघडतं कुठं? सगळेच ऊस लावतात, सगळेच कापूस लावतात, सगळेच कांदे लावतात. होते का सगळ्याला सारखं? कोणाचा रोग कधी पडन, कोणाचा बाजार कधी घसरल याचा भरोसाच नाही. का तुमच्या लय हातात करू नीट. मग आता काय नीट करतो? काय नाही करता येत महाराज. असा नदीचा प्रवाह चाललेला असतो. तुमच्याजवळच नदी मोठी, उदाहरणाला आता तुम्हाला नदी नाही पाहायला राहिली, आम्हालाच पाहायला आहे तिकडं वर. गोदावरीचा प्रवाह असा फुल भरून चालला दोन्ही काठानी. त्यात एक वाळलेलं गवताचं पान पडलं आणि पडल्याच्या नंतर जर त्या पानाची इच्छा झाली आता मला वर उलटं जायचं, जाता येईल का? नक्की. पण तो म्हणला ना तुम्हाला पलीकडच्या काठाला जाता येईल का त्याला? बरं अलीकडच्या काठाला जाता येईल का त्याला? वरही जाता येत नाही, इकडे जाता येत नाही, तिकडे जाता येत नाही. मग पुढे ठरलं जाईल का ते? पुढे कसं काय जाईल पुढे? त्याला पुढे जायचं नसतं. त्याला गप्पूर ज्या वेगानं चाललं ते वेगानं झक मारावं लागेल त्याला घाई झाली म्हणजे पुढे जाऊ शकतं का ते पान? मग त्या जसं पुरात पडलेला वाळलेलं पान झाडाचं जसं ते प्रवाहाच्या अधीन असतं, तसा प्रत्येक मानवी जीव, सगळा जीव, मानवी काय सगळे जीव या प्रवाहाच्या अधीन असतात. ते त्याला बरोबर आता असं लाकडं रगडले, तेल गळण कशा
नाही गवत रगडलं तेल गळण का ते नाही मग काय वाळू रगडली गळण का आणि तीळ रगडले गळल का नाही तिळातून का आलं वाळूतून का नाही आलं लाकडातून का नाही आलं वाळ्याला गावतातून का नाही आलं त्याचं नव्हतंच ते त्यात ते नव्हतंच तिळात तेल होतं म्हणून खाली आलं तसे प्रयत्न आपण करतो ज्यावेळी प्रारब्ध ओ देतं तिथं तेवढं येतं बाकीचं सगळं लाकडासारखं आणि वाळूसारखं जातं हे कळलं असं तुम्हाला सांगा जाऊ द्या मुद्दा एवढा सांगायचा आहे जीव हा पराधीन असतो तो पाहिजे तेव्हा जन्म घेईल आणि पाहिजे ते करील अशी गोष्ट शक्य नाही नाथ महाराज म्हणतात केले कर्म झाले त्याचे भोग आले उपजले मेले ऐसे केले केले कर्मधारे किती भोगाले केले कर्मधारे किती भोगाले उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती केले कर्म केले कर्म झाले तेचे भोग आले आणि पुढे किती मेले आणि किती गेले याचा पत्ता नाही आगा कर्मे जय उरावे तय सुख दुःख तय सुख दुःख फळावे आणि ते भोगावया यावे उदंड प्रमाण आहेत मुद्दा मला एवढा सांगायचा आहे संत हे स्वतंत्र जन्मात स्वतंत्र आहे आणि करण्यात स्वतंत्र आहेत जन्म घेऊनही काला खाऊ आपल्याला कोणतंही स्वातंत्र्य नाही तुमच्या लक्षात आला भाषविषयी लांब व्हायचा नाही संतांची गोष्ट तशी नाही संत हे त्रिकालज्ञ असतात संतांना तिन्ही कालाचं ज्ञान होतं मागच्या जन्मात आम्ही कोण होतो हे माहिती आहे ह्या जन्मात आम्ही कोण आहे ते माहिती आहे आणि पुढच्या जन्मात काय करणं हे माहिती आहे म्हणजे पुढचा जन्मही स्वाधीन आहे पुढचं करणंही स्वाधीन आहे मागच्याचंही ज्ञान आहे आणि सध्याच्या काळाचं ज्ञान आहे महाराज अनेक प्रमाणात सांगतात मागे बहुता जन्मी काय विश्वास आहे हेच केलं म्हणे आम्ही कसं काय आपल्याला सांगते का मागच्या जन्मात कोण होता कुत्रा होता का कुत्री होती का डुक्कर होता का कोणाच्या मागे शेपूट हालीत होता काय माहिती सांगता शिवा तुला काय नाही पैठण राहून काय करतो मग तू काय नाही सांगते महाराजाला नाही सांगते तर कोणाला गुरुजीला नाही सांगते तर वकील तर काहीच नाही कळत जाऊ दे एखादं कोणी असला तरी मला शिवाय विषय त्याला काही सांगता येत नाही संतांना मात्र माहिती आहे जे जे धरले अवतार तुका त्याचे बरोबर ते सगळं पूर्वभूत काळातलं सगळं ज्ञान असतं आणि वर्तमान काळातलं त्यांना सगळं ज्ञान आहे तुकाराम महाराज म्हणतात या जन्मात आम्ही काय या जन्मात धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो या जन्मातलं ज्ञान आहे पूर्वजन्मातलं ज्ञान आहे आणि भविष्य काळात महाराज म्हणतात जन्म घेन मी जन्म याच्यासाठी देवा तुझे चरण सेवा साधावया सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया जन्म याजसाठी देवा तुझे चरण सेवा साधया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घेन मी जन्म जन्माचं स्वातंत्र्य आहे आणि काय करीन घालीन लोटांगण पूजन करीन भजन करीन म्हणजे संतांना जन्माचंही स्वातंत्र्य आहे आणि जन्म झाल्यानंतर क्रियेचं स्वातंत्र्य आहे म्हणून महाराज म्हणतात उपजोनिया पुढते येऊ जन्माचं स्वातंत्र्य आणि काला खाऊ दही भात करण्याचं स्वातंत्र्य याला त्रिकालज्ञ असं म्हणतात आपल्याला काय नाही कळत त्याला का जीवाला काही कळत नाही तुम्हाला सांगतो नका का कळना
पण एक एवढी वाईट गोष्ट आहे, ज्याला काहीच कळत नाही त्याला फक्त माहिती तुला काही कळत नाही, एका ठोक्यातच दात पडेल तुमच्या. हां, तुम्ही आता कोणाला मग तू मूर्ख आहेस एवढं जर म्हणलं ना, ऐकून घेईल का तो कोण? बाकी तरी ऐकते, पण आमचे महाराज लोक शक्यच नाही. लय आणता अशी फुगलेली असते आमच्या काठोकाठ, नुसता असा धक्का लागला का बस सांडलीच बोखाली. हा 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 हा, लय कठीण काम ते. कसे काय काय होतं ते, हे लोक पाया पडून पडून सर ती रोज फुगती अशी ती बसेच्या क्षणासारखी अशी रोज फुगती बाबा 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 असा बिलबिला होतो ना. राम राम राम, चल जाऊ द्या काय सांगत होतं. मूर्ख म्हणून कोणाला चालत नाही, पण त्याला काही कळत नाही. आणि कळत नाही हे पण कळत नाही, तुम्हाला सांग, कळत नाही हे पण कळत नाही. लहान जन्माला आलं का ते आई टंगडं धरून पडते, हे बाळ्या मग सर तुला काही कळत नाही, पळून घेशील. शाळेत झालं गेलं का गुरुजी म्हणते, हे बाईस खाली तुला काही कळत नाही. शाळेतून बाहेर आलं का मित्र म्हणते, हे गपे कालचा कोला काना मागून आला आणि तिखट झालं, बाईस खाली तुला काही कळत नाही. आई म्हणते कळत नाही, शाळेत गुरुजी म्हणतात कळत नाही, आणि बाहेर आलं का मित्र म्हणतात कळत नाही. आणि जर त्याचं चुकून माकून लग्न झालं, पुढचं तुम्हाला काही कळत नाही ना. अरे वा, सगळे संन्यासी आहेत का? चुकून म्हणतोय मी, चुकून जर लग्न झालं, तुमच्यातही माझ्यासारखा नंबर आहे कोणाचा आहे? मग बरं आहे, माझं जोडीदार कोणी बरीच मला पूर्वी शिवाय मलाही वाईट वाटायचं, आलं म्हणलं आपण एकटेच आहेत बिगर बायको त्याच्या. आता एवढे जोडीदार झाले तर आपल्याला सगळे संन्यासीत. त्यांना विचारलं लग्न का नाही करीत? नाही नाही तुम्ही नाही का बरं मचार राहिले. वा रे वा, मला लय जोडीदार झाले तर आता ब्रह्मचारी. हा, तुझी मग इच्छा हातात, पण आता काय करशील, तुला काय? अरे हे असंच असतं, ज्यांचं लग्न नाही झालं त्या डोकं चार याच्यात काहीतरी, आणि एकदा मुटकं गुतलं का आणि मग त्यांना पस्तावट चार इकडून आवाज सगळ्यात पडी. ते असं राहतं ते. मग आई म्हणते काय, आई म्हणते कळत नाही, गुरुजी म्हणते कळत नाही, बायको म्हणते आपलं बायको म्हणते बायको कळत नाही. मग गवासा तुम्हाला काहीच नाही कळत. एकदा मी नगरला गेलो कार्यक्रमाला, त्या सारळ कोणतं दुकान आहे ते, कपड्याचं मोठं दुकान ते, हां कोहिनूर. आता मी आपलं उभं राहिलं, ते मला धोत्रं घ्यायची होती, फार दिवसाची गोष्ट आहे ती. आता एक पती पत्नी आली, ती जेव्हा लुगडी ती साड्या काढ भरा 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 काढायच्या, कोर असा डोक्यावडा ढेक लागला बघ त्या बाईच्या. आता मी राहिलो होते, ते सगळे एकत्रच होते त्यावरती. आणि बराच वेळ झाल्यानंतर तो नवरा फक्त एकच म्हणला, अग म्हणलं याचं काटन पदर चांगलं हे घे. गबसा तुम्हाला काहीच नाही कळत. त्याला गबसा तुम्हाला काहीच नाही कळत, काहीच नाही कळत म्हणलं. झालं मग आता काहीच कळत नाही, बायको कळत नाही म्हणते, तिथे थांबत नाही. मुलगा झाला तरी तेच बरं, याला इतकं पाठ होऊन जातं. ते एकदा मी सोलापूरला कार्यक्रमाला गेलो होतो, सकाळी कालच कीर्तन होतं. असं एका बंगल्यात होतं, बसलो आम्ही, ते विद्यार्थी सगळे पोहे बे खात होते, बसलो आम्ही. ते जोड पाहिलं पोहे एक, ते बिल्डरचं बंगला होता, बिल्डरचं घर होतं. ती बाई आली, त्यांना दिले पोहे खायला. आणि ती बाई जेव्हा सरकली ते साहेब तुम्हाला किती वेळा सांगतं, किती दिवस आमचे पैसे झाले, इतके दिवस झाला बंगला नाही झाला, आमची तार मारली, तुम्हाला माहिती नाही यांना काही कळत नाही. पण तुम्हाला पैसे देऊन झालं सगळं, तुम्हाला माहीत नाही यांना काही कळत नाही. अरे मला ते वाक्य झालं ती म्हणजे, तुम्हाला नाही माहिती यांना काही कळत नाही. मी ते माझ्या शेजारी म्हणलं, का साहेब तुमचं शिक्षण किती होईल? मी डबल ग्रॅज्युएट आहे. असं का म्हणलं, काय करता तुम्ही? सिटी सर्व्हर आहे. मग ती बाई म्हणजे तुम्हाला काय कळत? तिला तशी सवय म्हणे. अरे पण तुला काय कळत, तुला काहीच कळत नाही. शिवाय आहे का नाही गंमत? म्हणजे बायको म्हणते कळत नाही, मुलगा झाला तर तुझं दादा ग बसा तुम्हाला काय कळत? मुलगा तिथपर्यंत गोष्ट ठीक आहे, पण मुला झाला पुन्हा नातू झाला का तो काय म्हणतो, बाबा ग बसा तुम्हाला काय कळत नाही. नातू झाला तोय तसं म्हणतो, नातू म्हणतो तुम्हाला कळत नाही. परंतु नातू झाला, परंतु याला काही कळत नाही. का कळत नाही हे मलाही कळत नाही, याला का कळत नाही. न कळणं जीवाच्या पाठीमागे लागलेलं असतं. तर जाऊ द्या, संत हे त्रिकालज्ञ असतात. गते शोकन्न कर्तव्यम भविष्यन्नैव चिंतयेत वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणः. गते शोक, गेल्याचा शोक नाही करत.
गते शोकन्न कर्तव्य भविष्यन्नैव चिंतयेत वर्तमानेन कालेन वर्तयन्ते. अरे जे ज्यांना कळतं ते गेल्याचा शोक नाही, भविष्याचं चिंतन नाही, वर्तमान कालामध्ये जीवन जगतात त्यांना संत असं म्हणतात. थोडक्यात भूत भविष्य सर्व काही त्यांना कळतं, पण संतांना ते आपलं जीवांना मात्र ते कळत नाही. का कळत नाही तुम्हाला सांग, कळत नाही म्हणजे ते भूतकाळ कळतो का, नाही उत्तर आहे. भविष्यकाल कळतो का, नाही हे उत्तर आहे. वर्तमान कळतो का, नाही हे उत्तर आहे. आता भूतकाळात तर तुम्हाला जर लई साधी गोष्ट विचारली, डिके ना पर दिवशी काय कालवून खाल्लं रे, लागला डोकं खाजवायला, महाराज येईल राव तू चांगला, कालवण खाल्ल्याची पण अक्कल नाही. काय तुम्ही कसं काय परमार्थ करता, काय ज्ञानेश्वरी कळत येईल तुम्हाला. बाळू महाराज तुम्ही हे का लोक पा महाराज लोकांची आखली कशा आहे. परदिवशी जेव्हा तू अरे कालवण वांग बटाटे ठोकून तर दिसेल का नाही तुला, काय काय हा पाय ह्यो शहाण मग तुला बडीन गेलोय हुशार. अरे ते नाही, भल्या माणसा वस्तू तुमची माझी वस्तू तेच आहे. काय कालवण खाल्लं कालचं नाही सांगता येत, परवा दिवशी कायच खाल्लं नाही सांगता येते. भूतकाळात इतका वेग असतो अज्ञानाला, ते पूर्ण दडपण करून टाकतं. ते तुमची माझी गोष्ट वेगळी नाही, भूतकाल विसरतो, हा तर जीवाचा स्वभाव आहे. भूतकाळातलं काही कळत नाही त्याला, आणि वर्तमान काल कळतलं का, काय नाही कळत. घरामध्ये किती डाशे सांगतो का, दाढीला कितकेश सांगतो का, काय कळतं मग, काय नाही कळत. उदुंडा महाराज या काय प्रश्न विचारला होता, चातुर्मासातली गोष्ट अशी ज्ञानेश्वर बसले, त्यांची गंमत करायची, फार गंमत करायची ती. ते म्हणले गाडी म्हणले वर्तमान काल कळतो का, ते म्हणले हा आता पुढे असंच महाराज होते. हा म्हणले तुला कळतो, म्हणले हा कळतो. बरं तुझी बायकोच्या आता किती बांगड्या सांगवर म्हणले. आता ते बायकोच्या त्या बांगड्या कायला मोजत होतं, काय नाही सांगता रे त्याला. अहो तुम्हाला रोज तुमची घर असेल बंगला असेल, रोज जाऊन जाऊन 40 वर्ष झाले तुम्हाला. आता विचार बंगल्याला किती पायऱ्या, तुम्ही एकदा 2 म्हणणार एकदा 3 म्हणणार की नाही, म्हणतात तसं. म्हणजे वर्तमान नाही, भूत नाही, भविष्य नाही, जीवाला काही कळत नाही तुम्हाला, काहीच नाही कळत. कारण अज्ञानाचा पडदाच इतका घनदाट असतो. तुकाराम महाराजांचं फार गोड चित्र वर्णन केलं आहे. काया मी चुकलो गा मागे नव्हेची काही, नकळेची पाप पुण्य येथे आठवणाय. मी माझे भुललो गा दिप पतंगा तोय, या माझा जीव काय संत मानुभाव काही. काय मी चुकलो गा मागे नेन गेला भूतकाळ. काय मी चुकलो गा मागे नव्हेची काही, नकळेची पाप पुण्य येथे आठव नाही. कळतं का किती पाप आहे, किलोभर, अर्धा किलो, मग फूटभराचं, 1.5 फुटाचं. कळतं का पाप कोणला, बरं पुण्य कळतं का, काय नाही कळत. पुण्याचा आकार कळतो का, पुण्याचं वजन कळतं, पापाचा आकार कळतो का, पाप काय कळतं, काय नाही कळत. देव कळतो का नाही, पाप कळतं का नाही, पुण्य कळतं का नाही, स्वर्ग कळतो का नाही, नरक कळतो का नाही. अरे हो कशाचं उत्तर आहे मग, सगळं नकाराचंच उत्तर आहे ना. नाहीच आहे, नाहीच आहे. देव दिसतो का नाही, दिसला का नाही, कळणार का नाही, कळतो का नाही, नाही. आत्मा कळतो का नाही, बरं काय ज्ञानेश्वरी सगळी कळते का नाही, मग गाथा कळतो का नाही. कळतं काय, भाकरी खायचं ते तरी खात, भाकरी खायचं पण नाही कळत.
जे पुढं आलं बिचार काही असे महाभागेत महात्मे पोर हो, त्यांना आपण मीठ घेतलं की ते म्हणते मीठ घ्यावं लागतं का आता मी मीठ खायचे पण याला हक्क नाही. आपण म्हणलं आणि का म्हणते लहाणी का काही कळत नाही महाराज. म्हणून काय मी चुकलो गा मागे नेणवेची काही मागचं कळत नाही आणि नकळेची पाप पुण्य ते आठव नाही. आणि बहुत जन गेले ना हे आली मागू तू मेल्यावर कुठं गेला आणि काय झालं आणि काय झालं काही कळत नाही. बहुत जन गेले ना हे आली मागू पुढचं भविष्याचं कळत नाही, वर्तमान कळत नाही, भूतकाळ कळत नाही, काही कळत नाही. जीवाला काही कळत नाही म्हणून त्याला अज्ञानी म्हणतात. संतांना भूतकाळ कळतो, वर्तमान कळतो, भविष्य कळतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मागच्या जन्मात मी हे होतो आणि मी हा जन्म घेईन आणि मी ही गोष्ट करीन. म्हणजे जन्माचं स्वातंत्र्य आणि क्रियेचं स्वातंत्र्य. तुकाराम महाराजांनी एक छोटीशी प्रतिज्ञा केली. महाराज म्हणतात उपजोनिया पुढती येवो, उपजोनिया पुढती येवो, उपजोनिया पुढती येवो, उपजोनिया पुढती येवो. काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, वैकुंठ तो आहे उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. महाराज म्हणतात जन्म घेऊन काला खाऊ. आणि आपल्याला वर्णन काय सांगतात, आईशी जोडी करा, रामकंठी धरा आणि जेने चुके फेरा. आपल्याला सांगतात जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून चुका. आणि तुकाराम महाराज म्हणतात हे काय महाराज म्हणतात याचे दान शेवट काय तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. तिथं सुखाने गर्भ जन्म मागतात. बरं सांगतात की नाही आम्ही भाऊ मागच्या जन्मात हे होतो आता जन्म घेऊन काला खाईन. अरे गर्भाचं दुःख त्यांनीच वर्णन केलंय, मृत्यूचं दुःख त्यांनीच वर्णन केलंय, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर काढा हे त्यांनीच म्हटलंय. तुकाराम महाराज म्हणतात काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना तोज क्षणोक्षणा ध्याता ते माझे स्वहितने नती को माझे स्वहितने नती कोणी. मातेच्या उदर कोहरी पचून या विष्ठेच्या दातरी उकडोय 9 मासवरी. गर्भाचं दुःख, जन्माचं दुःख, सगळं दुःख वर्णन केलंय, सगळ्यांनी वर्णन केलंय भरपूर सांगत नाही आता. पुनरपी जननम पुनरपी मरणम. मग गर्भाचं दुःख आहे, जन्माचं दुःख आहे. तुकाराम महाराज जन्म घ्यायचा असं का म्हणतात ते? जन्माची गोष्ट नेमकं काय? जन्माचं दुःख आहे तर मग महाराज दुःखात जन्म घ्यायचं याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ असा होतो जन्माचं दुःख आहे मान्य आहे आणि मृत्यूचं दुःख आहे मान्य आहे. सगळं जगणं दुःख हे दुःख मान्य आहे, पण त्या दुःखात मिळणारं सुख फार मोठं सुख आहे. मी तुम्हाला नेहमी 4 प्रकार सांगत असतो. काही हे दुःखातून दुःख वजा होतं, काही हे सुखातून दुःख वजा होत असतं आणि काही सुखातून सुख वजा होतं आणि काही दुःखातून सुखातून दुःख वजा होत असतं. 4 प्रकार. दुःखातून दुःख जातं, सुखातून सुख जातं, सुखातून दुःख जातं आणि दुःखातून सुख जातं. विठाल विठाल हो, भक्तीचं नसा आहे. दुःख जरूर आहे, तुम्हाला क्रमाने सांगतो. दुःखातून दुःख वाजतं. मोठं दुःख झालं तर छोटंसं दुःख वजा होत असतं. उदाहरण सांगतो तुम्हाला. एका बाईचा मुलगा वारला, बाई खूप रडायला लागली. रड 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 रड. काही काही थांबना. तर खेडेगावातली पद्धती आपली, बिचाऱ्या सगळ्या आया बाया जमा होतात आणि मग तिथं ब्रह्मज्ञान सुरू होतं. अगं जायचं ठकू, आपल्याला जायचं, माझा नाही का गेला, तुझा नाही का गेला. म्हातारी काय केली गप्पच बसना. शेजारच्या गावची आली रंगूबाई, ती म्हणली ठकूबाई अगं काय रडतीस, माझे 9 मेले तर मी रडत नाही. म्हातारी गप्पच बसली आणि तिचे 9 मेलेले पाहिजे जरा थंड वाटलं हिला. मोठं दुःख पाहिलं का ते छोटंसं दुःख तिला बरं वाटतं. ते एका बाईची नथ हरवली.
आता बाई न थारवली म्हणजे तुम्हाला तर काय ते सांगायचं का तो बाबा 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 बाई रडून रडून लाजारासारखी लाल बबूल झाली. काय नाही, स्नान नाही, गंध पावडर नाही, चहा नाही, नाश्ता नाही, काय नाही, काय नत 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 करीत पार रडून गरगट केलं त्यात पार रडून रडून. आणि त्या वैतागानं रडता रडता बीबीला मार, पिंट्याला मार, पिंट्याच्या बापाला नत काही सापडाना. शेवटी इकडे हात घाल तिकडे हात घाल, एका सांधीत हात घातला अन्न त्याच्याऐवजी विंचानी दणका दिला. ठण 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 बोंबलत आली बाहेर. शेजारची बाई आली, रंगूबाई सापडली. अगं चुलीत गेली म्हणजे तुझी नत, माझा जीव जाऊन उरला. कशातून काय गेलं? अरे कशातून काय गेलं का तुमच्या डोक्यातलं कीर्तनच गेलं? हा, कशातून काय गेलं? कोणत्या दुःखातून? विण न थारवल्याचं दुःख मस होतं, पण विंचाचा ठणका दिला त्या ठणक्यातून त्या नतीचं दुःख खकान गेलं कोणीकडे पत्ता. असं दुःखातून दुःख वजा होऊन जातं आणि सुखातून सुख वजा होतं. एक मोठे श्रीमंत ग्रस्त होते, 100 एकर ऊस होता. मी काय आला वचन दारिद्र्य तर मला ते काय आता ऊसाचाच भाग घेतं. 100 एकर ऊस होता. श्रीमंत होता बिचारा मोठा. नोकरी फार मोठी होती त्या काळात. 1 लाख रुपयाची नोकरी होती. त्याचं प्रमोशन झालं आणि मग 1.25 लाख रुपये झाली. आता तो आनंद साजरा करेल का नाही? सगळा आनंद. तरुण होता, आरोग्य चांगलं, मोठी नोकरी, अजून प्रमोशन झालं, सगळं, पहिली पत्नी बित्नी सगळं चांगलं, सगळी काही नाही. फक्त अडचण एक मुलगा नव्हता, 22 मुली होत्या. तुम्ही एवढ्या कस काय आता करता काय? मुली एवढ्या कमी पडल्यात नाही तर कीर्तन तरी वाढून आकडा सांगावा तर करता काय? आमचे पोरं बिगर लग्नाचे राहायला लागले तर काय करतात? आणि मग ते एवढी नोकरी प्रमोशन मिळणं काहीतरी आपण आनंद साजरा करावा आणि म्हणून आता मोठा धार्मिक होता तो. आणि मग त्याच्या त्यांचं मंदिर बिंदिर असं फार मोठा कार्यक्रम आयोजन केला. 10 गावचे लोक जमले, शास्त्री महाराजांचा कार्यक्रम ठेवला. मग काय बुंदी काय, जिलबी काय, कपडे काढले, हे वाढले. आता कीर्तनकाराने फेटा बांधला, पखवाज लावतोय. नाही आनंदाशी जोडा, अतिशय चैतन्यमय चिंचिन चिंचिन असं वातावरण करतं. सगळ्या जिकडे तिकडे आनंदी आनंद असा सगळा. आणि हा बिचारा आग्रह करू वाढीत होता कपडे काढून. आता कीर्तन पखवाज लागतो, कीर्तनकार तयार झाले. आता रामकृष्ण हरी सुरू करायचं, रेडी झालं वातावरण. आणि तेवढ्यात सासूडून फोन आला, हॅलो साहेब तुम्हाला मुलगा झाला. मुलगा झाला म्हटलं, हातातलं बुंदी टोपलं दिलं फेकून. सगळं गेलं मातीत. महाराजही गेला चुलीत आणि कीर्तन गेलं मातीत. थट सासूरवाडी. कशातून काय गेलं? सुखातून सुख गेलं. एवढं सगळं सुख होतं, पण त्या सुखातून मुलगा झाला हे मोठं सुख झाल्यामुळे सगळं सुख वजा झालं. विठाल विठाल. राजा दशरथाची गोष्ट आहे. महाराज ज्या काळामध्ये राजा दशरथाच्या राज्यामध्ये 12 वर्षाचं आवर्षण पडलं, दुष्काळ पडला, झाडाला पान राहिलं नाही, खायला अन्न नाही, अशा काळामध्ये भयंकर. आणि अशा काळात राजा शिकारीला गेला आणि शिकारीला गेल्यानंतर त्याच्याकडून एक मोठी हत्या झाली. कठीण झालं त्याला. त्या आमच्या लहानपणी याचा कविता होती शाळेमध्ये. शराला तो धावून आला काळ, वेवळला श्रावण बाळ, आये घे दीर्घ फोडूनी हाक, तो पडला जाऊन झोक, या राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. गोड होती कविता ती. श्रावणबाळ आपल्या आईवडिलांना घेऊन काशीला चालले होते. आणि मग आईने तहान लागली म्हणून इच्छा व्यक्त केली. झाडाच्या बुंध्याला कावड ठेवली, पाणी 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 करीत तलाजवळ आला बाळ. आणि आल्यानंतर राजा शिकारीच्या निमिषाने झाडावरती बसलेला होता. झारीचा आवाज आला आणि आल्यानंतर राजाने काहीतरी हरण समजून बाण मारला आणि एका ब्राह्मण पुत्राच्या हृदयात जाऊन रुतला आणि त्याने आई म्हणून हाक मारली. श्रावणबाळ खाली पडले. राज येऊन पाहत होते, एक जानव्याचा ब्राह्मण पुत्र माझ्याकडून आणि मातृभक्त. राजाला खूप दुःख झालं. राजाला दृष्टी असून दिसत नव्हतं, पाय असून चालत येत नव्हते, हात असून धरता येत नव्हते, चालताना अटकळत होता, दिसायला काय म्हणतो डोळ्याला दिसत नव्हतं. बाळाचं प्रेत घेऊन आईवडिलाजवळ गेले. त्याने सांगितलं माझ्या कोणा अशी हत्या झाली. आणि झाल्याच्या नंतर महाराज त्यांना खूप वाईट वाटलं.
आईवड म्हणजे दुष्टार एकुलते एक मूल होतं, आम्ही दोन्ही अंध आहेत काय असं. आणि त्या आईने शाप देऊन टाकला, राजा तूही असाच पुत्र पुत्र करून मरशील. आता ते शापादपी शरादपी त्या काळात तपस्वी ब्राह्मण. राजा रडू लागला, सगळी विधी झाली, राजा आला रडू लागला. रडू लागल्यानंतर आता राजा रडवतो म्हणल्यावरती कौशल्य रडायला लागली, सुमित्रा रडायला लागली, काही तर रडतच असेल म्हणा, आता ते लाडकीच होती. हे रड ते रड, मंत्री रडायला, त्यो रडतो, हे रडतो, का रडतो काहीच माहीत नाही, कोणालाच काही माहीत नाही, सगळे रडारड सुरू झाली. वशिष्ठ आले, अरे झालं काय, काय झालं राड्या. मग राजा म्हणला, महाराज गुरु महाराज काय सांगू, अरे मला ब्राह्मणाचा शाप झाला. काय ते म्हणले, तू हे पुत्र पुत्र करून मरशील. अरे म्हणजे चांगलं झालं ना. मग गप झाला राजा, काय चांगलं झालं, तूही पुत्र पुत्र करून मरशील म्हणजे तुला एक नाही दोन नाही 4 पोरं होते. 4 पोरं म्हणून राजा डोळे पुसले, खदा खदाच हसायला लागला. सगळा राजवाडा गप्प झाला. काय झालं, कशातून काय केलं, शाप दिलता का नाही, शाप दिलो होता, त्याला दुःख झालं तर का नाही ते, पण त्या दुःखातून हे काय झालं, हे वजा झालं, मुलगा झाला. या आनंदात ते दुःख काय होऊन गेलं, वजा होऊन गेलं. ते म्हणजे मोठ्या सुखातून छोटंसं दुःख वजा होतं. आणि काय पहिलं काय सांगलं, मोठ्या सुखातून सुख वजा होतं आणि मोठ्या सुखातून दुःख पण वजा होतं. विठाल 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 पूर्वीच्या काळात छोटे छोटे राज्यराज, एक राजा होता, असा छोटा राज्य, धार्मिक होता, गुणवान होता, चांगला धनवान होता बिचारा. आणि मग तो राजा आणि त्याचा एक मंत्री होता, जरा तिखट होता, लय रेषे तो नियमात चालला. त्याच्या नाकवर माशी बसायची असली तर त्या माशीला विचारावं लागतं बसू का म्हणून. एवढा कठीण राजा, कडक तो मंत्री कडक. आता राजाचा मुलगा, त्याला गोफण गुंडा खेळायची इच्छा झाली, तो गेला गच्चीवरती, घेतला गोफण. आता राजाचा मुलगा रेशमाची गोफण आणि दगड कायचे ते सोन्याचे दगड गुंडी, तो गेला गच्चीवरती राजवाड्यावरून, कोणीकडे मारायचा, भराभर मारायचा दगड मारले ते. तो मंत्री चालला होता काठी टेकीत, त्या काळातले मंत्री पायी चालत होते, याच्यातून समजून घ्या काय म्हणायचं म्हणते. तो दगड आला भिर्र, त्या मंत्र्याच्या धपकन पाठीत बसला. बसल्यानंतर तो मंत्री असा लाल बबूल झाला, मी राजाचा उजवा आणि मला या नगरीत कोण दगड आणतो त्याला संध्याकाळपर्यंत फाशी म्हणजे फाशीच. असा तो मंत्री तन करीत निघाला पाठीमागे, कोण धरतो त्याला सापडतो, त्याला फाशी देत सांगतो, राजाला सांगतो आमकं तम. पण 100 फुटावर गेलो, त्याला वाटलं अरे आला मला दगड मारलाय, पण म्हणला तो दगड पुराव्याला नको का म्हणला. ते आला पाठीमागं, अतिशय राग आलेला होता, लाल झाला होता, शिव्या देत होता, त्याला खूप राग आलता, त्याला खूप दुःख झालं. आला आणि त्या मातीत पडला होता फुपाट्यात दगड. तो असा दगड घेतला असं फुकलं, पिवळा धमकतो. हे अरे कोण आणतो, अजून 2 चार अजून 2 चार अजून 2 चार. आता त्याला फाशी द्यायला निघाला होता ना. काय झालं मग, पाठीत लागलं, दुःख झालं, पण सोन्याचा दगड पाहिला तर या सोन्याच्या सुखात पाठीत लागलेलं दुःख वजा होतं, विषय संपला. त्याप्रमाणे गर्भाचं दुःख आहे, जन्माचं दुःख आहे, मृत्यूचं दुःख आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे मला मान्य आहे, पण इथं जन्माला आल्याच्या नंतर भक्तीचं सुख हे डोंगरा एवढं आहे, पांडुरंगाच्या प्रसादाचं सुख हे पर्वत आहे. आणि त्यातून या ठिकाणी जन्माचं आणि मृत्यूचं दुःख हे किंचित कर असल्यामुळे मी जन्म घेतो आणि काला खातो. तुकाराम महाराज म्हणतात हृदयासता नाम तुझे हृदयासता गर्भवासी दुःख नाही येता जाता, गर्भवासी दुःख नाही येता जाता, गर्भवासी दुःख नाही येता जाता. हृदये असता नाम तुझे, हृदये असता
हे येता जाता हृदय असता नाम तुझे म्हणून तुकोबराय सांगतात उपजोनिया पुढते येऊ जन्म घेईन आणि काला खाईन काल्याचा प्रसाद खाईन का काला अत्यंत महत्त्वाचा आहे किती महत्त्वाचा आहे काला खाऊ पदाचा अर्थ करायचा करू जन्म घेऊन काला खाऊ म्हणजे करू काय या ठिकाणी 3 प्रकार सांगितलेत काल्याचे दही भाताचा काला हरिनामाचा काला आणि ब्रह्मज्ञानाचा काला 3 प्रकारचे काले दही भाताचा काला याला म्हणतात सदाचार आणि हरिनामाचा काला याला म्हणतात भक्ती आणि ब्रह्मज्ञानाचा काला याला म्हणतात मुक्ती काल्याचे 3 प्रकार आहेत तिन्ही तुकाराम महाराज सांगतात दही भाताचा काल नाथ महाराज वर्णन करतात खडके जोडी आल्या मोठा आजीचा दही काला गोमटा घ्या रे दही भात आम्हा दे तो पंढरीनाथ हा दही भाताचा काला हा स्थूल शरीराकरता असतो हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने हा काला याच्या आत लिंग शरीर असतं त्या लिंग शरीराकरता असतो आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला हा ब्रह्मज्ञानाचा काला हा कारण शरीराकरता असतो शरीर किती आहे 3 हे दिसतं हे स्थूल शरीर याच्या आतमध्ये असतं हे लिंग शरीर आणि त्याच्या आतमध्ये असतं ते कारण शरीर मग दही भाताचा काला ह्या स्थूल शरीराकरता असतो हरिनामाचा काला लिंग शरीराकरता असतो आणि ब्रह्मज्ञानाचा काला कारण शरीराकरता असतो विठाल विठाल दही भाताचा काला त्याचा फल आहे पुष्टी हरिनामाचा काला त्याचं फल आहे शुद्धी आणि ब्रह्मज्ञानाचा काला त्याचं फल आहे निवृत्ती हरिनामाचा दही भाताचा काला पुष्टी याचा अर्थ रोज तुम्ही 2 लिटर दही 2 किलो भात एकत्र करून खाऊन पहा जर नाही आगडबम झाला तर मला विचारा तुम्ही कारण त्याला पुष्टी त्याचा उपयोग फक्त स्थूल शरीराला होत असतो म्हणजे दही भाताच्या त्याचं फल काय आहे पुष्टी आणि हरिनामाचा काला ते काय करतं अंतकरणाची शुद्धी लिंग शरीराची शुद्धी होते आणि ब्रह्मज्ञानाचा काल कारण शरीराची निवृत्ती होते म्हणजे काले 3 असतात शरीर 3 असतात 3 शरीराकरता 3 काले असतात आणि 3 काल्याचे 3 फल आहेत एकाचं फल आहे निवृत्ती एकाचं फल आहे शुद्धी आणि एकाचं फल आहे पुष्टी पुष्टी शुद्धी आणि निवृत्ती कारण शरीराची निवृत्ती होत असते आणि लिंग शरीराची शुद्धी होते आणि स्थूल शरीराची पुष्टी होते 3 काले 3 काल्याचं महत्त्व असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात उपजून या पुढते येऊ आणि काला खाऊ दही भात असा हा दही भाताचा काला खाऊ आणि दही भाताचा काल्याचं महत्त्व असल्यामुळे महाराज जन्म घेऊन काला खायची प्रतिज्ञा करते याचा अर्थ म्हणजे काय ब्रह्मज्ञान संपादन करू तुझी भक्ती प्राप्त होण्याकरता आम्ही तर हरिनाम अंतकरण शुद्धी होण्याकरता तुझी भजन भक्ती करू आणि काय म्हणतो अंतकरण शुद्धी होण्याकरता सदाचार करू आणि अंतकरण स्थिर होण्याकरता भक्ती करू आणि आज्ञा निवृत्ती करण्याकरता ब्रह्मज्ञान संपादन करू आणि या तिन्ही गोष्टी फक्त इथं पंढरपुरात आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत ह्या इतर स्वर्गात नाहीत वैकुंठात नाही वाळवंटात नाही आपलं काही इतर नाही म्हणून महाराज म्हणतात वैकुंठी तो ऐसे नाही 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 जवळ काही काळाचे जवळ
ऐसे नाही कवळ काय हे काल्याचे. वैकुंठात ही गोष्ट नाही. काही याचा अर्थ वैकुंठात सदाचार नाही. ही भूमी कर्मभूमी आहे. वैकुंठात सदाचार करता येत नसतो. आचरण करायला वाव नाही. आणि या काय म्हणतो आपण आपल्या मूर्तिलोकामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या पंढरपूर या वारकऱ्यामध्ये इथं भक्ती करता येते. वैकुंठात काय ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम तिथे काय टाळून पखवतून तिथं काय काय नाही तिथं. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही. तिथं भक्तीचा घास नाही. तिथं कोण सांगेल गीतान ब्रह्मज्ञान ज्ञानेश्वरी सांगायला तर गुरु नाही शिष्य नाही तो भाव नाही. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही म्हणजे ज्ञानाचा घास नाही भक्तीचा घास नाही सदाचाराचा घास नाही. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही आणि कवळ काही काल्याचे. नामदेव महाराज म्हणतात देवा आम्हाला त्या वैकुंठाला नको पाठव. वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी आणि वासदे पंढरी. का वैकुंठात ही गोष्ट नाही. वैकुंठी जाऊन काय बा करावे आणि उघेचे बाई सवे मौन रूप. म्हणून महाराज म्हणतात काला हा अलौकिक आहे. वारकऱ्याच्या नशिबाने वारकऱ्याच्या भाग्याने हे वारकऱ्या संप्रदायात काला असतो. वैदिक संप्रदायात इतर संप्रदायाने नाटकं केले काले सुरू केले त्यांचे बंद पडले. काला ही इतकी सोपी गोष्ट नाही. काला शब्दाचा अर्थ सांगायला लागलं तर तुम्हाला 1 तास पुरणार नाही एवढा काला इतका व्यापक आहे. काल्याची गोष्ट अतिशय व्यापक आहे. काला फार अर्थपूर्ण आहे. फार व्यापक अर्थाचा आहे काला. आणि म्हणून काला हा संप्रदायात काला आहे. हा एवढा काला महत्त्वाचा असल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात असा हा काला वैकुंठात दुर्लभ आहे. देवदिकांना दुर्लभ आणि तो काला खाण्याकरता मी जन्म घेणार. महाराज म्हणतात काला कोणालाही खाता येत नाही. त्याला विशिष्ट भक्त व्हावं लागतं. आणि म्हणून महाराज म्हणतात असा काला वैकुंठित्व ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आणि तिसरं चरण काय म्हणजे एकमेका देव मुखी सुखे घालू हुंबरी. एकमेकाच्या मुखामध्ये देऊ आणि सुखाने उंबरी घालू. महाराज म्हणतात तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित्व ऐसे नाही कवळ काही काल्याचे. विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार
उच्चारावे केले देवे गोकुळे. काल्याचं कीर्तन म्हटलं का चरित्र सांगावं लागतं. चरित्र सांगायचंय 10 मिनिटं वेळ आहे, पण डिझेल फार संपले. बुडबुड करायला लागली गाडी. डिझेल संपलं. त्याचे लई ताकद लावून बोलावं लागतं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र सांगावं लागतं. आणि चरित्र कुठलं सांगायचे? चरित्र सांगायचं ते मथुरेतलं नाही, हस्तिनापुरातलं नाही, द्वारकेतलं नाही, कुठलंच नाही, गोकुळातलं सांगायचं. गोकुळातलं काय सांगायचं? भगवान गोपाल कृष्णाचं वय वर्ष 11 वर्ष आणि 56 दिवस असं भगवान गोपाल कृष्णाचं वय गोकुळामध्ये होतं. त्यामुळे 12 वर्ष न झाल्यामुळे तिथल्या सगळ्या भगवंताच्या ह्या बारलीला अत्यंत मनोरमणीय ऋषीमुनींच्या मनाला वेध लावणाऱ्या भगवान गोपाल हा आनंद कंद नंदन भगवान गोपाल कृष्ण ज्या ज्या काही लीला केल्या, ज्या ज्या काही भगवंतांनी लीला केल्या त्या भक्ताच्या उद्धारार्थ सगळ्या लीला केल्या आहेत. आणि त्या लीला सांगाव्यात याचा अर्थ भगवान लहान गोकुळात असताना, रांगत असताना, रांगण्यापासून तसं भगवंताचे तर गर्भापासून सुरू होतं. रांगत रंगणी चोरीत रोणी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देते गारहाणी यशोदे साजनी. भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र थोडं सांगणार आहे. बघ 5 मिनटं 10 मिनटं. जिथं गाडी बंद पडली तिथं जय विठ्ठल करायचं. आपण काय कोणाचं उक्त घेतलेलं, आपण काय पाकी ठरून आलेलो म्हणजे याचा तुम्ही आपल्याला बिगर डिझेलच पाठवायचा विचार दिसतो. सगळे मुंडके आली ते लय आनंद आपल्या जीवनात. आपल्याला कोणी पाकिट द्यायना, नारळही द्यायनात मला कोणी, द्यायला काय ताप झाला, पण मला त्याच्यात आनंद आहे भाऊ. आपल्याला आनंद मग आपल्याला त्याच्यात आपला परमार्थ त्याच्याकरता न्यायचे. त्या विषय सोडून जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. तो विषय चुकून माझ्याकडून तेवढं शब्द गेला. हे गोष्ट माईकवर कधीच नाही बोलायची. तो विषय माईकवरचा नसतो. तुम्ही का लोक ते माईकवर येऊन बोलतात मला तेच काही समजतच नाही. तो विषयच वेगळा असतो. ते काय भक्ती आहे का तत्त्वज्ञान आहे का काय ते माईकवर घ्यायचं काय विषय? चल जाऊ द्या. काय सांगत होतो तुम्हाला तरी काय घेणे काय का सांगा ना. घडीभर तासभर बसायचं. आता जेवायची वेळ झाली म्हणजे झालं उपसलं का झटकलं बाबा तुझं तुला घे आपल्या चालू जेवायला. जे भगवंताचं चरित्र सांगत होतो. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरती गवळणी. भगवंताचं चरित्र हे व्यापक आहे, भरपूर लांब आहे, पण थोडं सांगायचं. भगवान ज्या कालामध्ये गोकुळामध्ये अशा अनेक प्रकारच्या खोड्या करीत होत्या. आता मला काय भागवत सांगणारा मावशी मला काय आता गाणारा गवळणी सांगणार आहेत मला काय हे सगळा भागवत सांगत बसेन, पण तुम्ही ऐकायला कुठं तयार आहेत? तुम्हाला तरी भोका लागले असते ना आता, पण चालतं द्या. तुम्ही ते म्हणायला पाहिजे होतं आम्ही मस्त ऐकायला तयार, पण तुम्हाला कुठं सांगायला जोर आला आता. असो तो भाग. असे भगवान लहानपणी रांगत होते, खोड्या करत होते. मग एके दिवशी सगळ्या गवळींच्या रोज एकाची एक खोडी. कोणाचा डेरा फोडला, कोणाचा म्हातारा तोडवला, कोणाचं बछडं सोडलं, कोणाचं हे झालं. आणि मग सगळ्या गवळी एके दिवशी एकत्र आल्या आणि त्यांनी मोर्चा काढला. कुठं मोर्चा काढला? गोकुळामध्ये. आणि कधी काढला? 5000 वर्षाच्या पूर्वी. सगळ्या महिला एकत्र आल्या मोर्चा काढला. काय मोर्चा काढला? नाथ महाराज सांगतात, गवळणी सांगा तिघारानी रात्री आला चक्रपाणी खाऊन दही दूध तुप लोणी फोडिली अवघी विरजानी. हागे बाई कोणासी अवरे ना धरू जाता सापडे ना यशोदे बाळ तू जाताना कोठेवरी सोसुमी धिंगाना. सगळ्यांनी गवळीने आल्या, सगळ्या मोठ्या मोर्चा काढला. आमच्या खोडी बंद झाल्याच पाहिजे, तुमचा काना आटोपलाच पाहिजे ना, मला न्याय मिळालाच पाहिजे. याचा अर्थ तेव्हापासून 5 म्हणून तुम्हाला सांगितलं. तरुण पोराला सांगितलं शान व्हा. कोणाच्या मागं पळून काही मिळत नाही. कोण तुम्हाला चतकुर तुकडा देत नाही, 2 रुपये देत नाही. आपलं वाटोळं होऊन जातं ते. चल जाऊ द्या. मुद्दा सांगत तो मोर्चा तेव्हापासून निघतो. आणि मग महिलांचा मोर्चा निघाला. असा मोर्चा निघाला बाबा 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 बाबा. आणि तरी लोक म्हणतात महिला पुढे घ्या, महिला पुढे घ्या, महिला पुढे घ्या. अरे पुढं घेतो तुझ्या हातात लाटणं पोळपठार म्हणजे कळून तुला महिला पुढं घेतो. महिला पुढं ना घ्या. अरे महिला तुझ्या आधी पुढे या त्या
वेदात पुढे या, पुराणात पुढे या. त्यांनी युद्ध केले, त्यांनी यज्ञ केले, त्यांनी परमार्थ केला, त्यांनी ग्रंथ लिहिले. हे कोणाच्या डोक्यात घुसत आणि कोण तुमच्या डोक्यात सुटते? महिला पुढे घ्या, बरं जाऊ द्या. आता महिलांना नाही विचारित, पण ते लांब बसल्यात. मग तुम्हाला विचारतो, खरंच खोटं बोलू नका बापा शपथ. जर तुमच्या कपाटात 1,50,000, मला नाही घ्यायचे म्हणा, 1,50,000 जर पैसे असले तर किल्ली कोणाच्या कंबराला आहे? कोणाकडे रे? हा, बाईकडे चरते काय? झालं एक. जर घरामध्ये 2-5 तोळे असेल, 10 कोणाच्या 5 कोणाच्या 3 काय तोळे, तुमच्या अंगोर किती आणि बाईच्या अंगोर सोनं किती? सोनं कोणाच्या अंगोर? बाईच्या अंगोर. किल्ली कोणाच्या कमरेला? बाईच्या कमरेला. गोष्ट खरी का नाही? रोज सकाळी उठल्यानंतर वांग करायचं का बटाटा करायचं, चपाती करायची का बाजरीची करायची का ज्वारीची करायची का भात? तुम्हाला कोणी हिंग लावून विचारता का रे? हा, अरे तुम्ही बिनपगारी फुल अधिकारी, बाई सूट आणि डबल दिलं का चालू सूट? काहीच नाही यांना एवढी पण अक्कल नाही. आणि तरी पण मायला पुढे पुढे कुठे घेतो? अरे घेतो कुठं पुढं? आणि त्या मुलींच्या डोक्यात भुंग घालून दिला, बाई आपल्याला नको बाई ते लग्न, नवरा आणि ते भांडे बिंडे. अरे मूर्ख हो, त्या शेतकरी तुम्ही जागे व्हा. कुठून आणायच्या नोकऱ्या? आता हे मी लौकिकातलं एक बोलायला लागलो. नोकऱ्या कुठून आणता? प्रत्येकाने उठायचं, शेतीत परवडत नाही, शेतीत परवडत नाही, शेतीत परवडत नाही. त्या पोरांच्या डोक्यात दिलं घालून शेतीत परवडत. ते म्हणते त्याला आपली शेतीत परवडत, त्यांना काही विचारलं ते जाईनातच तिकडं ते. आता तुमचं गाव बाग आहे ते, आमचं गाव तुम्ही बऱ्याच लोकांना, शिवाल्यांना माहिती, आमचं डिकेनाला माहिती. काय आमचं गाव? निवळ खडकावर आहे काय. मग आता आमच्या इथं प्रत्येकाला बंगला आहे महाराज. बंगला आहे, दारात ट्रॅक्टर आहे, 4 चाकाची गाडी आहे. प्रत्येकाच्या खिशात घरात 10 माणसं, 10ला 25-30 हजाराची मोबाईल आहेत. प्रत्येकाच्या ढोंगाखाली मोटरसायकल आहे. काय आकाशातून पडलं का रे ते? हा, हो का? शेतीच्या नावाने बोंबलायचं होतं तोटा. मग करणार काय तुम्ही? आता एवढ्यात माझी पुढे माणसं, यांना नोकरी आणायच्या कुठल्या? आता कुठून नोकरी आणणार? कशावर बी पोरं द्यायचे भडकून व्हायचं मोकळं. आता पोरीकडं पाहतो, त्यांच्या डोक्यामध्ये काय, मला लग्नात, अरे गावात 500 पोरं आहेत आमच्या, 500 पोरं आहेत. मग 1000 पोराच्या पाठीमागे डिकेनाना 800 तर पोरं आहेत का नाही? लहानपणी 2-2 महिने लग्न चालायचे, दनादन 50, 55, 100 लग्न व्हायचे. आता सगळ्या वर्षात 5-3 लग्न होतात. पुरी गेल्या कुठे? कळप दिसतोय पुरींचा. माझी पिंकी हैदराबादला गेली, माझी पिंकी अहमदाबादला गेली, माझी पिल्ली दिल्लीला गेली, माझी पिल्ली काय ती पिंकी करिअर करते. आता 30 वर्ष झाली पिंकी तिकडंच पोरं घेऊन फिरती. कशाला लग्न करते? संस्कृती नाही राहिली ना. मग आता हे काय, त्याच्या पुढचं मला सांगायचं आहे. हे कोणी वाक्य ऐकलं ना, सांगणं गरजेचं होतं. हा नाही मला महत्त्व सांगायचं, पोरी तुम्हाला सांगायचं. यांना त्या घरात लग्न, नवरा, हे त्यांना ते बंधन वाटायला लागलं. मला सांगा महाराज, जीवन कुठे आहे हो? जीवन ऑफिसात आहे का? पाहायला जीवनात जीवन आहे का? संडासला कुठं जातो? घरातच जातो ना. झोपतो कुठं? घरातच झोपवतो ना. पैसे कुठे ठेवतो? घरातच करतो ना. अरे जीवन कुठं? घरात येते. आणि ती घराची सुकाणू येते, लक्ष्मी येते. तिला कमी काय समजायला लागली ती माणसं? बाई आम्हाला नको बाई, चुलन मुलन माझ्या मुली नाही बाई, चुलन मुलन. चुलन मूल म्हणजे काय कमी समजले काय तुम्ही? सगळ्यात मोठं करिअर येते घर सांभाळणं, म्हणजे सगळ्यात मोठं करिअर येते. जीवन आहे सगळ्यांचं. जीवन कुठे? घरात आहे का ऑफिसात? जीवन काय शेतीत आहे का घरात? सगळ्यांचं जीवन, आराम, मुलाचा जन्म, मरण सगळं घरातच आहे. जगणं, आनंद जे आहे ते सगळं घरात आहे. आणि ग्रह म्हणजे एक स्वतंत्र स्वर्ग त्याला म्हणतात. असं ग्रह असतं येतो, असं एवढं सुंदरी. आणि ते मुलींच्या डोक्यात घाईल ना कोणी, दिलं बिचकून त्यांना. कोण बिचकीतं? आता वाईट नका वाटून देऊ. आज प्रत्येक घरामध्ये मुलींनी पॅन्ट घालून केस मोकळे सोडलेत की नाही? कुठली संस्कृती? बाप करेल काय? तो काय करेल बाप? आता मी संन्याशी, माझ्यासारखे काही बाप आहेत का नाही? एकुलती एक मुलगी, काय करेल तो आता बाप? काय ना बापाचं काय करतायत? सगळ्या कपाळाला नाही, बांगडी नाही, साडी नाही, आली करणार काय तुम्ही? कोणी सोडलं हे? सोडलं कोणी पोरींच्या डोक्यामध्ये? पुढे आपल्याला ती गोष्ट. आता असं बोलावं मग त्याला ट्रोलिंग व्हायला काय, त्याला वेळच नाही माणसाला. पण ती वस्तुस्थिती अशी आहे.
कोणत्या आपल्या संस्कृतीकरता साधू संतांनी देशभक्तांनी देशाकरता साधू संतांनी आपल्या संस्कृतीकरता आपल्या संप्रदायाकरता आपल्या पंथाकरता अरे ज्यांनी हाडं काढत दिलीत, ज्यांनी कातडे दिलेत, ज्यांनी दात पाडून दिलेत, आयुष्य सगळं दिलं ना. आपण ते जतन पण नाही करायचं. आपण एवढ्या अरे प्रभू रामचंद्र त्याच वंशातले आहेत ना, आपण तेच रक्त आहे ना आपलं, आपण त्याच मातीतले आहेत ना. मग आता ती अशी गोष्ट झाली तर असं होतो बा आलं तोंडात तेवढं सांगितलं. मुलींना पण सांगितलं बाई लग्न करणं कमी गोष्ट नाही आणि गृहस्थी बनणं कमी नाही. खूप शिक, डॉक्टर हो, वकील हो, अजून काय जज हो, पण तू पहिली उत्तम गृहिणी झाली तर ही संस्कृती जगेल. सगळ्यात मोठी गोष्ट. चला अजून 2-4 वाक्य सांगतो पण आता मी इथंच थांबणारी. सांगावंच लागतं तर काय करू, आमचा तो विषय नाही पण सांगायची वेळ आली आणि आणली लोकांनी. भाई तुझ्या खांद्यावर सगळ्या जगाची संस्कृती आहे. आपला सगळा देश इतर देशापेक्षा वेगळा काय समजला जातो? फक्त बाईमुळे, फक्त बाईमुळे समजला जातो. अरे नवऱ्याची इज्जत कोणाच्या हातात असते? बाईच्या हातात. घराची इज्जत कोणाच्या हातात असते? बाईच्या हातात. आणि गावची इज्जत कोणाकडे असते? बाईकडे. तशी देशाची, सगळ्या देशात इतर स्त्रिया भोग्य आहेत. ह्या देशात लक्ष्मी आहे, लक्ष्मी तिची पूजा केली जाते. ह्या देशातली गोष्ट. अजून पुढची गोष्ट आहे का तुम्ही? पुरुषापेक्षा तिच्यात 4 पट नाही 8 पट शक्ती असतील. थकवा नसतो कधी. तिच्या मांडीवर एक मुलं असतं, पाठीवर एक लोळतं, तशी जेवती, नवऱ्याला पण वाढते, इकडं तर काम करते. माझ्यासमोरची माझी अनुभवातली गोष्ट सांगतो. मी लहान असताना आमच्या आईवडील कामाला जायचे आणि काम करून यायचे, दिवसभर माती उचलायचे. आले का वडील हातपाय धुतले का आई चहा करून द्यायचे, बसले निवांत. ते आईचा धुमशा सुरू व्हायचा. भांडे घासायचे, स्वयंपाक करायचा, पोरांना खाऊ घालायचं, आम्हाला खाऊ, त्यांना वाढायचं, सगळं करायचं, झोपायचं, अंथरूण टाकून द्यायचे, आम्हाला झोपी लावायचं, नंतर जेवायचं, सगळ्याच्या आधी उठायचं, सगळं पुन्हा करायचं आणि पुन्हा त्यांच्या नवऱ्याबरोबर कामाला जायचं. ही गोष्ट खरी आहे का खोटी? काकू तिला थकवा नव्हता का? थकवा नव्हता का तिला? नाही, तिला थकवा नाही महाराज. आता ते पुढचं आहे का पोरी होतो मी. जिथं जिथं देव नापास झाले, सगळे देव नापास झाले आणि जेव्हा मोठमोठे दैत्य मारायचा प्रसंग आला त्या काळात देवी पुढे आली आणि तिनं केस मोकळे सोडले आणि हातात बर्चा घेतला, हातात त्रिशूळ घेतला आणि सगळ्यात जिथं देव संपले तिथं देवी पुढे आली आणि तिनं सगळ्या दैत्याचा नाश केला. गोष्ट खरी आहे का खोटी? का? तिला शक्ती. मी आज ही बाटली हातात उचलितो, कशाचं हे रूप? याला शक्ती म्हणतात. हे कशात मी हे बोलतो ही शक्ती आहे आणि हे ते नारीचं रूप असतं. झाडातला हिरवेपणा, फुलातला सुगंधपणा, माणसातली असेल, झाडातली असेल, ते शक्तीचं रूप असतं. आणि म्हणून आपल्याकडे नारीचं कन्यापूजन म्हणून करतात. नंतर लग्नाच्या टायमाला तिला सगळं ते साखरपुड्यात तिचंच पूजन होतं, लग्नात सुद्धा तिचंच पूजन होतं. गरोदर राहिले का तिचे डोळे होतात आणि अजून मुलगा घेऊन घरात यायचं म्हटलं का तिचंच पूजन होतं. बिचारे डोळे झाले आणि ते मुकुट घातला आणि ते चौफळीवर बसली आणि त्याचं पूजा आणि तिचे सगळे गाणे बिणे. नवरा कोपऱ्यात बसतो, देवा काय पाप केलं, ज्या आयला बाई झालं सुद्धा बरं झालं. मग किती ठिकाणी बाईची पुरुषाची पूजा होते का? कुठं? हो कुठंच नाही. एका ठिकाणी तर करायला पाहिजे. हेमसोबा सगळ्या कशाचं काय आले बाकर पुढच्या. आणि म्हणून मुली हो, तुम्ही कमी नका समजू. तुम्ही शक्तीचं रूप आहे. तुमच्या खांद्यावर भारत भूमी, सगळ्या आपल्या भारताची घराची संस्कृती. कारण आता माणसाकडं काही संस्कृती नाही ना. काय त्याच्याकडं आता काय गळ्यात काय दागिने घालावं, काय करावं, काय आपल्याकडे सगळी त्याच्याकडे संस्कृती आहे. पहिल्यापासून इतिहास ते सांगतो, पुराण ते सांगतं. देव होते, दानव होते, ऋषीमुनी झाले. कोणाला पाणी प्यायचं असलं तर तिला अन्न देवता म्हणतात, तिला अन्नपूर्णा म्हणतात. तिकडंच हात पसरावा लागतो सगळ्याला. देवांनाही, ऋषीमुनींनाही, राक्षसांनाही आणि महाराजांनाही. आम्हाला जरी नसली तर आम्हाला सुद्धा तुमच्या बायकोच्या पुढेच हात पसरावा लागतो. का? ती अन्नपूर्णा आहे, ती जननी आहे, ती संपूर्ण जगाला प्रसवतेही आणि ती जगाला पोचतेही. आणि त्यामुळे बाईला कमी समजू नये आणि घराला तिनं कमी समजू नये. सगळ्यात उच्च अभिमानाने गृहस्थी बनणं आणि गृहिणी बनणं सगळ्यात उत्तम श्रेष्ठ असतं. त्याला असो. आता मला मुलींना जेवढे 2 शब्द सांगायचे ते पण सांगितले.
तरुण पोरांना जेवढं सांगायचं तेवढं पण सांगितलं. आता तुम्हाला कालच कीर्तन पण सांगितलं. आता कृष्णाचं चरित्र भरपूर वेळा ऐकलं असेल, नाही तर पुढच्या वर्षी जगलो तर नंतर सांगल. आता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. उपदोनिया पुढते येऊ काला खाऊ दे भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. एकमेका देव मुखी सुखे घालू हुम्मरी वैकुंठी तो तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे ना कवळ काही काल्याचे. वेळ झालेली आहे, शक्ती फार संपली होती. मी कीर्तनात हा विषय शिवाय कधी बोलतच नाही, पण कसं काय मला पांडुरंगाने बुद्धी का बोलायला लावलं का बोललो. पण ते हा होती गरज, वाटली मला गरज. ते लय मला ते खूप वाईट वाटलं. सगळ्या कीर्तनकाराला टोल केलं. अरे कोण 4-2 चुकले असतील, पण आता हे असे पोरं, अरे अभ्यास करू मेले हे पोरं आहे. आणि ते एक बोलायला ते बरे ते पंधडे त्याच्या ते पंधड्यांना बरं ठोकलं, ते चांगलं झालं. पण ते कीर्तन म्हणून करायला लागले ना. ते खूप अभ्यासू पोरं आहेत, खूप विद्यार्थी तपस्वी आहेत. आता इथं दादा महाराज आले, ते बळू महाराज, हे काय आता आमचे अजून सगळे लोक आहेत. ते काय कीर्तनात असं थोडेच सांगत आहेत. ते अभ्यासू लोक आहेत, त्यांनी सगळे जीव जाळलेत. कीर्तन करणं इतकं सोपं नाही. त्या लोकांनी एका कीर्तनाचे 50,000 40,000 तू कीर्तन कर, आता करून तर बघ तू. प्रश्न हजाराचा नाहीच आहे तो. आणि कोण देतं? अरे ते 4-2 मुटकी असतात, कोण देतं कोणाला 1000 10,000 50,000. पण चल जाऊ द्या. तू 2 शब्द बोललो, माता भगिनी मला त्याची क्षमा करा. तुम्हाला मला काय कोणाची निंदा करायची नाही, कोणाची उणीव पण नाही काढायची. मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगितली. मला कोणाच्या मोर्चा, आम्हाला काय करायचं कोणाच्या मोर्चाचं, पण घडत आहे ते तुम्हाला सांगितलं. तरुण मुलाला सांगितलं, मुलींना सांगितलं, महिलांना सांगितलं. आणि महाराज लोकांना सांगायची गरज नाही. आम्ही आमच्या जागेवर फिट आहेत. आम्हाला कोणी काही केलं तर आपल्याला कोणी लोटायचं खायचं काही कामच नाही. आपण एक विशिष्ट भावनेला बांधलो. आपल्याला कोणी नीट कारण वाकडं कारण नाही. आम्ही संप्रदायाला इतके बांधलेलो आहोत, स्वप्नसुद्धा आमचे कोण काय बिघडणार. आम्ही आमचे ते काय म्हणतो संप्रदायाचे उपासक आहोत. असो आजचा हा कार्यक्रम भगवान पंढरीश पांडुरंगाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा 3 दिवसाचा कार्यक्रम होता. आणि आजची ही काल्याची सेवा ही माझ्याकडे आमचे हरिभक्तपरायण सतीश महाराज घाडगे त्यांनी या ठिकाणी आमची भागवत महाराजाला दिली. आता मला काय विसरून गेलो होतो. इतकं विसरतं का, पहिलं चरण म्हटलं का दुसरं विसरतं. आता 77 गेली गाडी म्हणलं होतं. आता 80च्या बाजूला झुकला महाराज, ते विसरून जातात. पण असो तो भाग. आणि म्हणून सतीश महाराज आमचे विद्यार्थी आहेत, आपल्या आश्रमात होते. त्यांनी चांगल्यापैकी अध्ययन केले, हुशार आहेत, उच्च शिक्षित आहेत, विचारसागर प्रभाकर वगैरे चांगलं केलं त्याने. आणि विशेषतः बहुतेक महाराज, प्रत्येक महाराजाला आश्रम स्थापन करता येते असं नाही. काहींचे योग असतात. म्हणजेच काय होतं, आश्रम स्थापन केला की असं त्याला भक्तीचा माळा म्हणतात. 4 लोक येतात, टाळ वाजतात, कीर्तन होतात, पांडुरंगाचं मंदिर वगैरे हे गोष्ट. म्हणून आपल्या सतीश महाराजांनी या ठिकाणी हे खूप पुण्याचं काम केलं. फार छान आहे, परमार्थ चांगला आहे त्याचा, आचरण चांगलं आहे, हुशार आहे, चांगली गोष्ट आहे. भाऊ पांडुरंगाचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागे, चांगलं करा. आजोबा आज या ठिकाणी सर्व माता भगिनी तुम्ही आलात, माझे 2 तास मराठी ऐकून घेतली, तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. सगळी वारकरी मंडळी, गावकरी मंडळी, भजनी मंडळी आलात, तुम्हाला पण धन्यवाद देतो. तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता माझी कमी तुमच्या एवढा मोठा नाही. दुसरे आमचे हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज आणि आमचे दादा महाराज ते पण या ठिकाणी आले आहेत. ते आमचे गुरुबंधूच आहेत ते. आणि मृदुंगाचार्य काय सुखद महाराज ते पण मृदुंगाचार्य चांगले उत्तम प्रकारचे प्रसिद्ध वाजवणार, मोठे वाजवणार आहेत. ते मी आलं ते उगत दबकत येत, दबका बिच काय काम नाही, दनादन वाजवायचं. फक्त मला गडबड केलेलं चालत नाही, चुकलेलं चालत नाही. हा मग ते काय वाजवायला काय वाजवण्याकरताच असतं ते. पण चला छान मोठे वाजवणारे आहेत. आणि संस्था कोणाची येते खूप तुम्हाला मागच्या वेळी पण हां दीपक महाराज दीपक तुम्ही मागच्या वेळी पण सांगितलं होतं ना. हो मागच्या वेळी पण त्यांना धन्यवाद दिले होते मी. सगळ्यात मोठं काम कोणतं असेल तर हे मुलं घडवणं, जिवंत मंदिर उभं करणं. आणि म्हणून त्यांचं खूप मोठं काम होतं. फक्त विद्यार्थ्यावर खूप प्रेम करावं लागतं.
खूप प्रेम करायचं, खूप कष्ट करायचे, कसे विद्यार्थी तयार होतील इकडं पाहिलं आणि तुम्ही ते करता. तुम्हाला खूप धन्यवाद देतो. आमचे हरिभक्त पारायण आदित्य महाराज या ठिकाणी आहेत, मोहित महाराज आले आहेत आणि हरिभक्त पारायण भागवत महाराज पण आहेत. आमचे शिवाजी पातकळे, डिकेना सगळ्यांचे नावं नाही याच्यात, पण आता काय जेवढे ते हे महाराज राहिले. नरोडे महाराज पण आले आहेत. सतीश महाराजांनी बरेच मित्र जमा केले. ते तसं लय गोड आहे. त्याला तेवढं फार जमतं ते. मला नाही जमलेलं सतीश, ते काय करू असं मला कोणाचे नीट उखडायची कोणाची उधडायची सवय ते लोक मला तिथंच पाहिले. आयुष्यात मला कोणी फोन नाही करीत. मला असं वाटतं यार हे फोन घेतलेच काय आला डबडं काय वळीत टाकले लोकांनी आपले चुकून आला महाराज अरे मी काय बागुलबो आहे का माधुरीचं बोका आहे काय मला कळत नाही लोकांचं. पण असो ठीक. रामकृष्ण हरी. सगळी महाराज मंडळी ते गाणारी महाराज राहिली ना. बरं महादेव महाराज आवडते. रामेश्वर महाराज मंडळी सुपेकर म्हणजे महाराज मंडळी किंवा फुकट महाराज नाही होते. लई घासावे लागते आणि लई जीवन सरकात घ्यावं लागतं. असो सगळी महाराज मंडळी सगळे. हां बरं सोमनाथ महाराज कराळे. अजून कोण राहिलं. सर्व महाराज मंडळी आता एखाद्या. हां बरं तेजस महाराज, चितळे महाराज. तरी एवढ्यातून एखादा चुकणार आणि तो मला नंतर शिव्या देण्याच्या आला म्हाताऱ्याने सगळ्यांची नावं घेतली पण माझं नाहीच घेतलं तर त्यांना सगळ्याला मोठं मन करा. एखादं चुकून राहू शकतं. म्हाताऱ्या माणसाला क्षमा करा. तुम्ही सगळे आणा. सतीश महाराजांना पुन्हा धन्यवाद देतो. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही सर्वजण असेच वर्षाला या पांडुरंगाचं सेवा करा. असो झाल्याशिवाय पुनश्च भगवचरण समर्पित करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल. जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. शिंकेला